जगातलं सगळ्यात जास्त युथ जर कुठं असेल असतं ते भारतामध्ये मित्रांनो. आणि भारतातले जे युवक आहेत आज ते सगळ्यात जर कुठं अडकत असतील मित्रांनो, तर एक तर कुठले राजकीय पक्षाच्या झेंडा घेऊन ते मुलं फिरतायत. दुसरं जर बघितलं तर मोबाईल गेमिंग ऍप ज्याला म्हणू आपण, त्याच्यामध्ये किंवा बेटिंग ऍपमध्ये हे लोक खूप अडकतायत. आपण जर बघितलं तर कधी कधी विचार करावा वाटतो की ज्या लोकांना आपण आपल्या आयडल मानतो, तो क्रिकेटर असो, फिल्म ऍक्टर असो, हे लोक असे काही ऍड करतायत मोबाईल गेमिंग ऍपची की ज्याच्यामुळे तरुण 8-8, 10-10 तास त्या मोबाईलवर खेळतायत. आणि आश्चर्याची गोष्ट की त्याच्यात हजारो लाखो रुपये ते पोरं आज घालतायत त्याच्यामध्ये. कोणी कर्ज काढतं त्याच्या बाबतीत, कोणी आई वडिलांचे पैसे चोरतंय, नको ते उद्योग करतायत, मोबाईल ऍपहून ते कर्ज घेतायत. मी आता फायनान्सचं काम करतो, मी बघतोय असे काही वडील माझ्याकडे येत आहेत की मुलांनी इतके काही फ्रॉड आणि इतके काही याच्या नादी लागून करतायत. सगळ्यांना हात जोडून विनंती मित्रांनो, कुठलाही युवा नेता किंवा कुठलं बॅनर लावू नका. आपलं घर कसं चालेल, तुमचा उद्योजक तुम्ही कसं बनताल, तुमचा परिवार कसा चालेल, याच्याकडे सगळ्यांनी फोकस करा मित्रांनो. आणि हे जर केलं तर नक्कीच आपल्या स्वप्नातलं जे भारत आहे सगळ्यांचे, ते आपण नक्कीच बनवू शकतो. या सगळ्या ऍपचे ऍड करणाऱ्याला माझी हात जोडून विनंती मित्रांनो की तुम्ही तरुण पिढीला बर्बाद नका करू. धन्यवाद.